नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मराठीचा 20 तारखेला पेपर आहे आणि त्याच्यामध्ये उपयोजित लेखनासाठी मार्क किती आहेत? 26. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हे 26 मार्क नाही मिळू शकत. चूक. 26 पैकी 26 मार्क मिळतील, पण त्यासाठी उपयोजित लेखनाचा प्रत्येक प्रश्न हा त्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि व्यवस्थित मराठी भाषेचा जर वापर केला तर आपल्याला ह्यासाठी जेवढे मार्क आहेत तेवढे सगळे मिळतील. कळलं? त्यामुळं तो माइंडसेट चेंज करा. आता आपण उपयोजित लेखनामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे, प्रत्येक उपयोजित लेखनाचा फॉर्मॅट काय असतो, कुठले कुठले क्वेश्चन्स बोर्डला आले होते, कुठल्या टाईपचे आले होते, सगळं काही समजून घेऊया. म्हणजे जेणेकरून उपयोजित लेखनाचे जेवढे मार्क बोर्डने असाईन केलेले आहेत प्रत्येक टॉपिकसाठी ते कन्फर्म होऊन जातील. त्यासाठी व्हिडिओ नीट समजून घेताल. आता पहिला प्रश्न कुठला असतो? पत्रलेखन. बरोबर. किती मार्कांना येतो? 6 मार्कांना येतो आणि हे हक्काचे मार्क आहेत. पत्रलेखन तुम्ही 15 मिनटात लिहू शकता. प्रॉपर फॉर्मॅट मेंटेन ठेवला तर हे 6 मार्क हालतच नाही. चुकतं काय माहिती आहे का? फॉर्मॅट चुकतो आणि पत्राचा मायना कसा लिहायचा ते समजून येत नाही. तुम्ही जर पत्र कमी लिहिलं, मायना व्यवस्थित नाही लिहिला तर आउट ऑफ मार्क नाहीच मिळणार. पण त्यासाठी प्रॉपर गायडन्स फॉलो करा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जेवढे पत्र बोर्डला आले होते सगळे नीट समजून घेऊ. प्रत्येकाचा फॉर्मॅट तुम्हाला मिळून जाईल. व्यवस्थित 1 बाय 1 आपण समजून घेऊया. आता पत्रलेखनाचे प्रकार कुठले कुठले असतात तर औपचारिक पत्र, ज्यामध्ये मागणी पत्र आहे, विनंती पत्र आहे आणि अभिनंदन पत्र आहे. नंतर अनौपचारिक पत्र, ज्यामध्ये कौटुंबिक पत्र येतं. आता ह्या 2 पत्रांपैकी आपल्याला एक पत्र लिहायचं आहे. मी सजेस्ट करेल औपचारिक पत्र लिहा. कारण सांगतो, 2024 आणि 2025मध्ये अनौपचारिक पत्र विचारलं गेलेलं नव्हतं. दोनही प्रश्न हे औपचारिक पत्रावरतीच होते. एका वर्षी मागणीपत्र होतं आणि अभिनंदन पत्र होतं, दुसऱ्या वर्षी विनंतीपत्र आणि अभिनंदन पत्र होतं. त्यामुळं अनौपचारिक पत्र मागच्या 2 वर्षात बोर्ड एक्झामला आलेलं नाही आहे. त्यामुळं हे प्रिपेअर जरी केलं तरी एक्झाममध्ये प्रॉब्लेम होईल. त्यामुळं सिम्पल औपचारिक पत्र करा. 3 पत्र आहेत: मागणीपत्र, विनंतीपत्र आणि अभिनंदन पत्र. 1 बाय 1 समजून घेऊ. आता औपचारिक पत्र म्हणजे नक्की काय असतं ते बघा. जे पत्र आपण मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक, म्हणजे थोडक्यात काय, ज्या व्यक्तींसोबत आपली वैयक्तिक ओळख नाही आहे त्यांना पत्र लिहितो ना, त्याला बोलतो आपण औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र तर माहिती आहे, नातेसंबंधांना लिहितो. आता आपण हे लिहिणारच नाही आहे, त्यामुळे समजून घेण्यात काय अर्थ नाही आहे. आता औपचारिक पत्र लिहिताना सुरुवातीला कसं लिहायचं आणि प्रश्न कसा येतो ते समजून घेऊ. बघा, पहिलं बघायचं आपल्याला मागणीपत्र. 3 पत्र आहेत ना, मागणी, विनंती आणि अभिनंदन. 3ही पत्र बघून घ्या. तिघांचाही फॉर्मॅट समजून घ्या. कुठलंही एक पत्र पडेल आणि आउट ऑफ मार्क आलेच पाहिजेत. त्यामुळं 3ही पत्र नीट समजून घेऊ. बघा, 2024मध्ये मागणीपत्र आलं होतं. प्रश्न असा दिला होता: खालील निवेदन वाचा, त्यापैकी एक कृती सोडवा. आता प्रश्न नीट बघा. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. म्हणजेच आता मागणी करायची, समोरच्या व्यक्तीशी आपली ओळख आहे का? वैयक्तिक नाही आहे. म्हणजे काय झालं? हे औपचारिक झालं. पुढं बघा, उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. म्हणजे इथं सुद्धा औपचारिकच पडलं आहे. 2ही पत्र औपचारिक आहेत. कळलं? म्हणून औपचारिक पत्राचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आता काय दिलं आहे बघा. वृक्षवल्ली अम्मा सोयरे, आम्रपाली रोपवाटिका, यशवंतनगर, सांगली. एक सुंदर उपक्रम व स्पर्धा. रोपे वाटप, तारीख दिलेली आहे, वेळ दिलेली आहे. फक्त शालेय संस्थांसाठी फुले, फळे, उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप, म्हणजे फ्रीमध्ये देणार आहेत. सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस, म्हणजे जी शाळा रोपटी घेऊन जाईल आणि त्यांचं संवर्धन करेल त्यांना बक्षीस आहे. त्यांचा ईमेल ID दिला आहे. नंतर या ठिकाणी पर्सनचं नाव पण दिलं आहे. ज्ञानदीप विद्यालय सांगली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे आपण कोण आहोत? मधुरा कुलकर्णी. ज्ञानदीप विद्यालय सांगलीचे विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला या 2पैकी एक पत्र लिहायचं आहे. आता आपण मागणीपत्र समजून घेऊ कसं लिहायचं. आता सुरुवातीला पत्र लिहिताना पहिला परिच्छेद कसा असेल, दुसरा परिच्छेद कसा असेल, तिसरा परिच्छेद कसा असेल, व्यवस्थित समजून घ्या. नंतर पत्राचा आराखडा बघूनच घेऊ. बघा, औपचारिक पत्रामध्ये पहिला परिच्छेद जो असतो तो 3 ते 4 ओळींचा पाहिजे, ज्यामध्ये विषयानुसार आपल्याला पत्राची सुरुवात करायची, विषयाची ओळख करून द्यायची, त्यामध्ये स्वतःची ओळख थोडक्यामध्ये करून द्यायची. जसं की बघा, मी मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय सांगली, इयत्ता 10वी चा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत येत्या 22 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आम्हाला काही फुलझाडे, काही दीर्घायुषी झाडांच्या रोपांची आवश्यकता होती. सिंपल, एकदम सिंपल. काय केलं? मी कोण आहे,
मी पत्र का लिहित आहे त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं. जमेल? एवढं तर जमेल ना. नंतर दुसरा परिच्छेद, पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे विषयाची सविस्तर मांडणी. काय सांगितलं होतं? शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. मग तेच जो कार्यक्रम होता तो का घेतला ते एक्सप्लेन करायचं. बघा, येत्या 22 जून 2023 रोजी आम्ही ज्ञानदीप शाळेतील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत. आपल्या परिसरात वाढत जाणारे प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आजार, वातावरणातील बदल खूप जास्त त्रासदायक होत आहेत. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात वृक्षारोपणाने करणार आहोत. हे तर लिहू शकता. सिंपल जो विषय होता ना त्याची काय केली या ठिकाणी मांडणी केली. आता कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आम्ही ही जाहिरात पाहिली, म्हणजे आम्ही तुम्हालाच का पत्र लिहिलं ते पण मेन्शन करावं लागेल, व त्यातून आम्हाला जास्त प्रेरणा मिळाली. कारण शिक्षण संस्थांना रोपे मोफत असून संवर्धनासाठी बक्षीस ठेवले आहे. एवढं तर लिहिता येईल ना. बघा, कार्यक्रम काय होता, कार्यक्रम कशासाठी घेणार आहोत आणि कार्यक्रम करताना तुमची जाहिरात मिळाली का मिळाली आणि तुमच्याकडं का आलो ते सिंपल एका ओळीमध्ये लिहिलं. हे झालं पत्राचा मायना, पत्राचा दुसरा परिच्छेद 7 ते 8 ओळींमध्ये. जमेल? नक्की. आता प्रॉपर शेवट करायचा आहे. मग कसा शेवट केला बघा. शेवट करताना नेहमी विनंती, आभार, कृतज्ञ अशा शब्दांचा वापर करायचा आहे आणि 3 ते 4 ओळींमध्ये शेवट करायचा आहे. मग बघा, म्हणून आम्ही तुमच्या या उपक्रमाअंतर्गत व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला काही फुलझाडे व दीर्घायुषी झाडे देण्याची विनंती करत आहोत. आलं? नंतर या पत्रासोबत रोपांची नावे, संख्या, यादी जोडत आहोत. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आम्ही नक्कीच पूर्ण करू. विश्वास सार्थ ठरवू तर तुम्ही आमची मागणी नक्कीच पूर्ण करताल. आहे का नाही? सिंपल. बघा, एकदम छोटी छोटी वाक्य होती पण प्रॉपर शुद्ध मराठीमध्ये लिहिलेली होती. सोबत समोरच्याला काय करताय, ॲट्रॅक्ट करतात ते. बरोबर ना? ॲट्रॅक्ट करतात ना. अशा टाईपमध्ये जर वाक्यरचना असेल, सिस्टमॅटिक वेमध्ये लिहिलं तर कोण मार्क कट करेल बरं? कोणच नाही कट करू शकत. त्यामुळं हे नीट लक्षात ठेवा. पहिला परिच्छेद म्हणजेच काय, विषयाची ओळख, त्यामध्ये स्वतःची ओळख करून द्यायची आणि विषयाची थोडक्यात ओळख करून द्यायची. दुसरा परिच्छेद म्हणजेच काय, पत्र लिहिण्याचे कारण, सविस्तर विषयाची मांडणी करायची. तिसरा परिच्छेद म्हणजेच काय, विनंती, आभार, कृतज्ञ अशा शब्दांमध्ये पत्राचं कन्क्लुजन म्हणजे शेवट करायचं आहे. मग बघा, अनुक्रमांक लिहिला, रोपांचे प्रकार लिहिले, त्यांची संख्या लिहिली, बस. सिंपल. आता नक्की तो फॉर्मॅट कसा असतो ना ते समजून घ्या. बऱ्याच जणांना फॉर्मॅट माहीत नसतो, त्यामुळे मार्क जाण्याचे चान्सेस जास्त असतात. फॉर्मॅट अगोदर नीट समजून घ्या. वरती येणार दिनांक, व्यवस्थित दिनांक लिहायची, प्रति, नंतर या ठिकाणी कॉमा आला, माननीय, ज्यांना लिहायचे पत्र त्यांचा हुद्दा असेल, पोस्ट असेल, व्यवस्थापक, त्यांचा ॲड्रेस पत्रामध्ये दिलेला असतो. नंतर इथं एक लाईन सोडायची, विषय लिहायचा, नंतर एक लाईन सोडायची, माननीय महोदय, नंतर जे 3 परिच्छेद सांगितले ते 3 परिच्छेद, एंडिंगला कन्क्लुजनवाला पॅरेग्राफ आणि नंतर स्वतःचे पूर्ण नाव, स्वतःचा पत्ता, ईमेल ID हे व्यवस्थित लिहायचं. कळलं? शेवट करताना आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी यांसारख्या शब्दांचा वापर करायचा आहे. आता जर पत्रामध्ये नाव दिलेलं नसेल तर हे शब्द वापरा. कळलं? नक्की. अजिबात स्वतःचं नाव पत्रामध्ये लिहायचं नाही. डन. फॉर्मॅट समजला? कसं लिहायचं कळलं? हां, फॉर्मॅट समजला, पत्रामध्ये काय लिहायचं हे समजलं तर पुढं जाण्यात अर्थ आहे. समजलं? नक्की. चलो, मग आता वरती जे पत्र होतं ना ते कसं दिसेल बघा. आहे का नाही? टाप टीप एकदम चकाचक दिसतंय. थोडं तारखेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं. हां, थोडं तारखेत प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. चलो, इथं तुम्ही 25 करू शकता, म्हणजे मागं त्याच्यामध्ये 25 केलं तर ठीक होऊन जाईल. बघा कसं लिहिलं आहे, व्यवस्थित. या ठिकाणी काय आली, दिनांक आली, प्रति, कुणाला लिहितो आहे, माननीय व्यवस्थापक, आम्रपाली रोपवाटिका, यशवंत नगर, सांगली, ईमेल ID. हे मी कुठून घेतलं, दिलं आहे ना इथं, हे बघा की ह्या ठिकाणी दिलं आहे ना, ईमेल ID दिलेलं आहे, व्यवस्थापक त्यांनी मेन्शन केलं आहे, तिथूनच घेतलं. आपण काही वेगळं नाही केलं. बघा, पत्रामध्ये सगळं दिलेलं असतं, हे व्यवस्थित लिहिताल. नंतर त्यांचा मेल ID मेन्शन केला होता. इथं एक लाईन सोडायची, विषय लिहायचा. विषय पूर्ण वाक्यामध्ये कधीच नसतो. बघा, वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. ठीक आहे. अजिबात विषय पूर्ण वाक्यात लिहू नका, अर्धवटच वाक्य ठेवायचं. डन. म्हणजे ह्याच्यामध्ये क्रियापद नसतं. समजलं? नंतर माननीय महोदय, प्रॉपर पहिला पॅरेग्राफ छान दिसतंय, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ चकाचकमध्ये टेबल तयार केला आहे, शेवटी कन्क्लुजन व्यवस्थित. असं जर पत्र लिहिलं 6 पैकी 6 मिळाले का नाही? हां, मिळतील ना? हां. त्यामुळं हे झालं मागणीपत्र. फॉर्मॅट समजला?
प्रत्येकाला. आता पुढचा प्रश्न, अभिनंदनपत्र. बघा काय दिलेलं आहे, आधी निवेदन समजून घेऊया म्हणजे कसं लिहायचं ते कळून येईल. बघा, खुशखबर खुशखबर खुशखबर. दिनांक आणि वेळ 15 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजता. विद्या विनयन शोभते ज्ञानप्रकाशन औरंगाबादतर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा. पुरस्कार्थी कोण होते? डॉक्टर विजया वाड, नामवंत लेखिका होत्या. ठीक आहे. कार्यक्रमस्थळी कधी कधी काय आहे, पुस्तक विक्रेती आहे, स्थळ दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अभिनंदन लिहायचं आहे. बघा, नामवंत लेखिका डॉक्टर विजया वाड यांच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. अभिनंदन पत्र लिहायचं आहे. आता मला एक सांगा, ह्यांना आपण वैयक्तिकरित्या ओळखतो का? नाही ओळखत, बरोबर का नाही? ह्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही आहे म्हणजे हे काय झालं, औपचारिक पत्र झालं. पत्र ओळखायला शिका. डन. आता कसं लिहिलं आहे बघा, सुरुवातीला दिनांक आली, प्रति, आता त्यांनी नाव दिलं होतं ना म्हणून नाव लिहिलं, लेखिका, त्यांचा ॲड्रेस ब्लाइंडली लिहून टाकला. नंतर या ठिकाणी ईमेल ID. विषय काय करणार आहोत, त्यांना अभिनंदन करणार आहोत म्हणून उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्याबाबत. झालं. एक लाईन सोडायची, माननीय महोदय. आता कसं लिहिलं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला नाव दिलं नव्हतं म्हणून अबक आलं. काय लिहिलं, मी ज्ञानदा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहित आहे. सर्वप्रथम आपल्या बालसाहित्याला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबाबत आपले मनपूर्वक अभिनंदन. झालं. इंट्रोडक्शन झालं. आता एक्सप्लेनेशन. त्यांना तो पुरस्कार मिळाला आणि आपण त्यांचं साहित्य वाचलं आहे हेच लिहावं लागणार ना. मग बघा, आपली लेखणी आपल्या सुसंवादी वक्तृत्व शैलीप्रमाणेच बालकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. प्रॉपर शुद्ध मराठी शब्दांचा वापर केला आहे बघा. असंच लिहिताल. आपण बालकांसाठी लिहिलेल्या विविध कथा, कादंबऱ्या, चरित्रे बालवाचकांत खूपच लोकप्रिय आहेत. आत्तापर्यंत आपली जवळपास 124 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतके विपुल लेखन करूनही आपल्या लेखनात आश्चर्यचकित करणारे वैविध्य आढळते. बालकांच्या भावविश्वास शिरून त्यांच्या समस्या व्यक्त करण्याची किंवा त्यांच्यातील चांगले गुण अधोरेखित करण्याची आपली लेखनशैली मनाला भावते. त्यांना बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे, मग त्यांचं कौतुक केलं आपण. कळलं. नंतर आपल्या एकंदर जीवन प्रवासात आपण निर्माण केलेले बालसाहित्य प्रेरणादायी व सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. त्याचीच दखल घेत ज्ञानप्रकाशनने आपल्या बालसाहित्याला उत्कृष्ट बालसाहित्य हा पुरस्कार प्रदान करून गौरवले. ते ऐकून आम्हाला अत्यानंद झाला. आहे का नाही? मिळालेला पॅरेग्राफ प्रॉपर विषयानुसार मांडणी केली. नंतर विजयाताई आपल्या लिहित्या हातांनी बालवाचकांच्या पदरात अधिकाधिक बालसाहित्याचे दान टाकत राहावे एवढीच इच्छा आहे. शुद्ध मराठी आला की नाही? हां. नंतर आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च आपले हार्दिक अभिनंदन. आहे. समजलं. अभिनंदन पत्र कसं असलं पाहिजे क्लिअर झालं. नंतर एंडिंगला आपला नम्र अबक विद्यार्थी प्रतिनिधी खतम झालं. अशा टाईपमध्ये तुमचं असलं पाहिजे अभिनंदन पत्र. दोन्ही पत्र समजली? क्लिअर. कसं लिहायचं, काय काय असलं पाहिजे, फॉर्मॅट काय असतो, क्लिअर झालं. आता एक पत्र राहिलं आहे, विनंती. बघा काय विनंतीपत्र असतं ते देखील समजून घेऊ. काय दिलं या ठिकाणी, अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा. ठीक आहे. कधी होणार आहे, वेळ दिलेली आहे, ठिकाण पण दिलं आहे. नंतर वितरण समारंभ कधी होणार आहे ते पण सांगितलं आहे. आणि संपर्क कुणाला करायचा आहे त्या व्यक्तीचा हुद्दा दिला आहे बघा, ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय, आणि ह्या ठिकाणी ईमेल ID दिला आहे. आता आपण कोण आहोत, यश इरा गुप्ते. ठीक आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी विनंती करणारं पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे की ह्यांनी जी स्पर्धा घेणार आहेत वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. कळलं. चलो. आता हे पण पत्र कसं लिहायचं व्यवस्थित समजून घेऊया. बघा या ठिकाणी सुरुवातीला काय आलं, दिनांक लिहिली, प्रति कुणाला लिहायचं होतं मगाशी दाखवलं ना मी, ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय चिपळूण, ईमेल ID, लाईन सोडून द्यायची. विषय काय, वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला भाग घ्यायचा आहे. मग वक्तृत्व स्पर्धेत नाव नोंदवण्याबाबत झालं. आता माननीय महोदय, नंतर त्यांनी नाव दिलं होतं ना, हा नाव दिलं आहे बघा, यश गुप्ते इरा गुप्ते. लिहिलं काय, मी यश गुप्ते सरस्वती विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र पाहिजे, इथं पर झालं चुकून, इथं पाहिजे पत्र आपणास लिहित आहे. आपल्या अक्षरधारा वाचनालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेबाबत मी जाहिरात वाचली.
आपल्या अक्षरधारा वाचनालयाद्वारा आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धेत मला सहभागी होण्याची इच्छा आहे. बास, सिंपल. मी कोण आहे, मी का पत्र लिहितो आहे आणि मला काय करायचं आहे, माझी इच्छा काय मेन्शन झाली. नंतर बघा, आता आपण त्यात भाग घेतो आहे ना, मग आपल्यामध्ये कलागुण तर असले पाहिजेत. तेच या ठिकाणी मेन्शन केलं बघा. मला वक्तृत्व कलेची उपजतच आवड असून मी आत्तापर्यंत शालेय स्तरावर विविध वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. आपल्या वाचनालयाने उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी विषयांची तयारी, भाषेवरचे प्रभुत्व आणि सादरीकरणाचा सराव मी नियमितपणे करत आहे. अक्षरधारा सभागृहात होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होऊन माझे विचार प्रभावीपणे मांडण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची माझी मनापासून इच्छा आहे का नाही? वाटलं ना? प्रॉपर बघा, एकदम समोरच्याच्या काळजामध्ये उतरलं पाहिजे असं लिखाण पाहिजे. सिंपल. नंतर कन्क्लुजन, विनंती करतो ना, कृपया माझी ही विनंती विचारात घेऊन मला या स्पर्धेसाठी नाव नोंदणीची परवानगी द्यावी. स्पर्धेचे नियम, वेळेचे बंधन किंवा विषयाची अधिकृत यादी उपलब्ध असल्यास कृपया माझ्या ईमेल ID वर पाठवल्यास मला अधिक चांगली तयारी करता येईल. विनंती नम्रतेच्या भाषेमध्ये. आपल्या सकारात्मक प्रतिसादाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. बघा, जर असं विनंतीपत्र, प्रॉपर इंट्रोडक्शन, मिडलवाला पॅरा, हे कन्क्लुजन जर तुम्ही लिहिलं तर कार्यक्रमच झाला नक्की. आता एंडिंगला नाव, आपला हुद्दा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. 3ही पत्र तुम्हाला सांगितली. बघा, हे कुठलं होतं? विनंतीपत्र होतं. या आधी कुठलं बघितलं होतं? अभिनंदन. त्याच्या आधी कुठलं बघितलं होतं? तर मागणीपत्र. आणि ई पत्राचा आराखडा कसा असतो ते पण समजून घेतलं. 3ही पत्र नक्की तुम्हाला समजली असतीलच. नक्की फॉर्मॅट समजला? मग मार्क कन्फर्म समजू का? समजू? 3ही पत्र समजली? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. आणि 6 गुण फिक्स आहेत का नाही हे पण सांगा, म्हणजे मला समजून येईल की आपण जे करतो आहे 70+ जे आपण मिशन ठेवलं आहे आउट ऑफ 80, हे प्रत्येक स्टुडंट करतो आहे का, तुम्ही करताय का, हे पण मला नक्की समजून येईल. त्यामुळं तुम्ही नक्की कमेंट करताल. बाकी प्रिपरेशन व्यवस्थित करा. 2च दिवस हातामध्ये राहिलेत आणि आपण हे गोल नक्की अचीव करू. अजिबात टेन्शन घेऊ नका. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, पेपर प्रेझेंटेशन कसं असेल, याचे पण व्हिडिओज येतील. ते देखील व्हिडिओज तुम्ही नीट बघताल. अगोदर जे व्हिडिओ अपलोड झालेत त्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. ते देखील व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं प्रिपरेशन एकदम टॉप होईल आणि मार्क कन्फर्म होतील. कळलं? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.